नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा पौष्टिक नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत. अगदी घाई गडबडच्या वेळेत 15 ते 20 मिनिटांमध्ये हा नाश्ता बनून जाईल आणि अगदी पोटभरीचा आणि पौष्टिकही आहे. बनवायलाही अगदी साधा आणि सोपा आहे. अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील. तर इथे आपण डोसा कट करून पाहूया. तुम्ही इथे पाहू शकता की ती सुरेख मऊसूद असा हा डोसा इथे तयार झालेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी मुगाची डाळ घेतली होती, जी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातली होती. आता सकाळी ह्याच्यातून पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही संपूर्ण जी डाळ आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. तर इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ही संपूर्ण डाळ काढून घेतली. आता त्याच्यात घालण्यासाठी इतर साहित्य पाहूया. तर त्याचबरोबर 1 वाटी डाळीसाठी इथे मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, तिचे छोटे छोटे तुकडे करून घेतले तर ती घालायची आहे. त्याचबरोबर घालायचं आहे पाव वाटी एवढं दही, जास्त आंबट नसावं. आणि त्याचबरोबर इथे मी थोडंसं आलं वापरणार आहे. आलं इथे मी खिसून वापरते, तुम्ही छोटेसे तुकडे करून टाकलात तरीही चालेल. आता तुम्हाला जर आवडत असेल तर याच्यामध्ये 1-2 पाकळ्या लसणाच्या जरी टाकला तरीही चालू शकेल. तर आता इथं आलं खिसून घेतलं तर ते घालायचं आहे. त्याचबरोबर घालायचं आहे चवीनुसार मीठ. तर इथे मी 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आता याला झाकण लावून छान असं बारीक वाटण याचं तयार करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जर गरज वाटलीच तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता, पण पीठ जास्त पातळ आपल्याला बनवायचं नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं बारीक वाटण आपण याचं तयार करून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेलं जे मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला हे थोडंसं असं फ्लफी होईपर्यंत ते असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान असं मऊसूद पीठ तयार होतं. आता याच्यावरती झाकण ठेवून हे असंच 5 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे. आता आपण काही चॉपरमध्ये भाज्या चॉप करून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी थोडीशी कोवळी असलेला बीन्स घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धा कांदा, त्याचबरोबर घेतलेला आहे इथे मी गाजर आणि कोबी घेतला आहे. तुम्हाला जर इतर भाज्या जर आवडत असतील, उदाहरणार्थ शिमला मिरची वगैरे, तर त्या घातला तरीही चालेल. आता चॉपरला झाकण लावून आपण ह्या सर्व भाज्या अगदी छान अशा बारीक चॉप करून घेणार आहोत. हे चॉपर खूपच अप्रतिम आहे. आपल्याला जर घाई गडबडीच्या भाजी चॉप करायची असेल तर खूपच याचा उपयोग होतो. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी 2 मिनिटांमध्ये ह्या सर्व भाज्या अगदी व्यवस्थित आपल्याला हव्या होतात त्या पद्धतीने चॉप झालेल्या आहेत. पहा या पद्धतीने. तुम्हाला जर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं असेल तर ॲड केलात तरीही चालेल. आता आपण डोसा बनवायला घेऊया. त्याच्यासाठी तवा गरम करून घेतला आहे. तवा मध्यम गरम करून घ्यायचा आहे. त्याच्यावरती थोडंसं पाणीचा शिंतोडा मारायचा आणि त्यानंतर एखाद्या कापडाने आपल्याला तवा व्यवस्थित असा पुसून घ्यायचा आहे. तवा छान असा कोरडा करून घेतल्यानंतर पहा आता आपण याच्यावरती डोसा बनवायला घेऊया. आता डोसा बनवण्यासाठी इथे मी पळीनेच 1.5 पळी बॅटर घेतलेला आहे. पहा तुम्हाला जर मोठा हवा असेल तर थोडंसं जास्त पीठ घेतला तरीही चालेल. आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आपल्याला अगदी व्यवस्थित असा हा डोसा जो आहे तो पसरवून घ्यायचा आहे. तवा मध्यम गरम करून घेतल्यानंतर आपण जेव्हा डोसा तव्यावरती घालतो त्यावेळेला गॅस मंद करायचा आहे. डोसा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आणि डोशाचं वरचं बॅटर हलकंसं ओलसर असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये संपूर्ण भाज्या या पद्धतीने घालून घ्यायच्या आहेत आणि चमच्याच्या साहाय्यानं थोड्याशा त्या अशा दाबून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपण डोसा परतणार त्यावेळेला त्या सुटणार नाहीत. आणि त्यानंतर गॅस थोडासा मीडियम करून आपल्याला छान असा खरपूस हा डोसा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. एका बाजूनं भाजल्यानंतर सुरुवातीला त्याच्या ज्या कडा आहेत त्या आपण ओपन करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला डोसा जो आहे तो परतवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कडा ओपन करून घेतलेत. आता आपण हा जो डोसा आहे तो परतवून घेऊया. तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यावरती बारीक कट करून कोथिंबीर किंवा हिरवी मिरची जरी टाकलात तरीही चालेल. तर या पद्धतीने आता आपण डोसा परतवून घेतला आहे. पहा डोशाला फार सुरेख रंग आलेला आहे आणि छान एकसारखा भाजला गेलेला आहे. आता एका बाजूनं पुन्हा 1 मिनिटभरासाठी भाज्या शिजेपर्यंत व्यवस्थित असा डोसा भाजून घेतला. पुन्हा परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे पनीर. तर इथे मी किसणीनेच असं बारीक करून हे जे पनीर आहे ते घालून घेतलेलं आहे.
तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये चीज जरी वापरला तरीही चालेल. तर भरपूर असं पनीर इथे मी खिसून घातलेलं आहे आणि छान असा डोसा जो आहे तो भाजून घेतला आहे. आता आपण डोसा जो आहे तो परतण्या अगोदर थोडंसं इथे तूप लावून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचाभर तूप घेतलं होतं, पण अगोदरचा व्हिडिओ तो माझा थोडासा स्किप झालेला आहे. तर थोडंसं तूप लावून घेतल्यानंतर आता आपण हा डोसा जो आहे तो परतून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता सुरेख रंग आलेला आहे डोशाला आणि चवीला तर खूप अप्रतिम लागतो. तुम्हाला जर हा कुरकुरीत डोसा बनवायचा असेल तरीही तुम्ही हा बनवू शकता आणि अगदी मऊसूद आपण हा डोसा बनवणार आहोत, त्याच्यामुळे अगदी छान असा मऊसूद डोसा शेवटपर्यंत हा राहतो. तर या पद्धतीने दोन्ही बाजूने आलटीपलटी करून डोसा भाजून घेतला आणि इथं आपला हा पौष्टिक असा मुगाच्या डाळीचा झटपट असा डोसा तयार झालेला आहे. पहा, अगदी झटपट नाश्ता आहे, नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला हाईप करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना असा पौष्टिक नाश्ता अगदी झटपट तयार होणारा नक्की करून खायला घाला, त्यांनाही नक्की आवडेल. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.